आपण साधारणतः पाहतोय आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे, त्यांनी बातचीत सुद्धा त्यांच्याशी आपण करणार आहोत. भाई जगतापजी, साधारणतः पाहतोय राज्यभरामध्ये विविध घटना सध्या घडताना पाहायला मिळत आहेत. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून नीट असेल, सीबीएसई असेल, पेपरफुटी प्रकरण असेल, घोटाळे असेल समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवरती आंदोलन पुकारलेलं आहे. काय सांगाल एकंदरीत सध्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत काय सांगाल? देशभरामध्ये, राज्यभरामध्ये नाही, ते देशभरामध्ये होत आहे. ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या देशाच्या आहेत आणि मुलं आपले काही मुलं स्वतःच्या जमिनी विकून, स्वतःचा कर्ज काढून त्या पद्धतीने ते ह्या एक्झाम्सला सामोरे जातात. आज त्या एक्झाम लीक होतात, त्याचे पेपर लाज वाटायला पाहिजे आणि वारंवार होते. आणि आता तर सगळे यांचा कांड समोर आलेला आहे. त्यामुळे हे ना शेतकऱ्याच्या बाजूचे, ना हे विद्यार्थ्यांच्या बाजूचे, ना हे महिलांच्या बाजूचे, ते फक्त आणि फक्त अदानी आणि मोदानी हे जे आहेत उद्योगपती यांचेच हे सरकार आहे. दुर्दैवाने गेली 12 वर्ष देशामध्ये हा सगळा चोर बाजार चाललेला आहे. आणि ज्या पद्धतीने आज देशाच्या जनतेला हे करत आहेत, उघड करत आहेत, देशाच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर सोडलेलं आहे, देशाच्या महिलांना रस्त्यावर सोडलेलं आहे. कायदा सुव्यवस्थेची बाजू इतकी खराब आहे देशभरामध्ये. त्यांच्याच आकडेवारीनुसार 13 लाख महिला ह्या गेल्या हा सरकारचा त्यांच्या आकडेवारी आहे, ही माझी नाही. महिलांचं अपहरण होतं ह्या देशामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये. हे कधीही देशामध्ये घडलं नव्हतं. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचं पाप हे सरकार करत आहे. त्याच्या विरोधामध्ये युथ काँग्रेसने हे आंदोलन केलं. आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी काही साधारणतः पाहतोय की देशामध्ये तुम्ही आता पाहिलं की देशभरामध्ये ज्या प्रकारे आंदोलन सध्या सुरू आहे विविध ठिकाणी, आणि या सगळ्यामध्ये पेपर फुटी प्रकरण सुद्धा पाहायला मिळतंय. मात्र यामध्ये अनेक कोटींचा भ्रष्टाचार सुद्धा पाहायला मिळतोय. भ्रष्टाचारच आहे ना. पेपर फुटीचा अर्थ काय? यांनी विकले ना धनाढ्य लोकांच्या मुलांकडनं पैसे घेऊन. आता ते पकडलेच गेले ना. कुलकर्णी, वाघमारे हे सगळे जे आहे सुद्धा पकडले, माटेगावकर हे सगळे. आणि ते आता कबुली दिली ना त्यांनी. माटेगावकर यांनी तर कबुली दिली. 130 विद्यार्थ्यांना त्यांनी पेपर विकला. आजच्या आंदोलनामध्ये पाहायला मिळतंय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही जाहीर आहे. त्यांनी तर न मागता द्यायला पाहिजे होतं. या देशामध्ये आतापर्यंत ती परंपरा होती, लोकशाहीची परंपरा आहे. एखादी गोष्ट जर अशी चुकीची घडत असेल तर त्यांनी नैतिक जबाबदारी समजून हे करायला पाहिजे होतं, पण त्यांनी नाही केलं. अगोदर काँग्रेसनं जेव्हा रेल्वे अपघात व्हायचे तेव्हा सुद्धा आवाज उठवला होता की मंत्री असतील त्यांनी राजीनामा. अनेक मंत्री, एक नव्हे, या राज्यामध्ये 26/11 मध्ये हे झाला तर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब दिला, उपमुख्यमंत्र्यांनी दिला, गृहमंत्र्यांनी दिला, केंद्रातल्या गृहमंत्र्यांनी दिला. ही सगळी वस्तू या सगळ्यामध्ये कुठेतरी पाठीशी घातलं जात आहे. 100% राजीनामा न घेणं किंवा न मागणं याचा अर्थच असा होतो की ते पाठीशी.